नमस्कार. वास्तूमध्ये मी श्वेता मेहेंदळे तुमचं हार्दिक स्वागत करते. पूर्वीच्या काळी घरचं जेवण कंटाळा आला की लोक शनिवार रविवार बहुतेकदा बाहेर जेवायला जायचे. पण हल्ली 16-16 तास कामानिमित्त बाहेर असल्यामुळे बाहेरच्या जेवणाला पर्याय नसतो. मग अशा वेळेला महत्त्वाचं असतं ते उपहारगृहाचं वास्तुशास्त्र. याविषयी अधिक माहिती घेऊयात आपल्या वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ यांच्याकडून. नमस्कार स्मृती. नमस्कार. कार्यक्रमात तुझं स्वागत. थँक्यू. मला सांग, उपहारगृहासाठी वास्तुशास्त्र किती महत्त्वाचं आहे? नक्कीच. मुळामध्ये मनुष्याच्या ज्या 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, याचा अन्नाचा संबंध जो आहे हा डायरेक्टली आपल्या किचनशी येतो, अन्नाशी येतो. आणि आजकाल आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे फास्ट, की काही वेळेला काही घरांमध्ये अन्न शिजवलं जात नाही. पोळी भाजीचा डबा हा बाहेरून लावला जातो किंवा कामावर गेलेल्या व्यक्ती ज्या असतात हे दुपारचं जेवण जे आहे हे रेस्टॉरंटमध्ये घेत असतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे चांगले आणि वाईट परिणाम जे आहेत हे आपल्या शरीरावरती होत असतात. तर त्याच्यामुळे अन्न आपण कुठून खातो, तिथे कुठल्या पद्धतीने बनवलं जातं त्याचा आपल्याला विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर रेस्टॉरंट जे आहे याचा विचार रेस्टॉरंटच्या मालकाच्या दृष्टीनेही करणं तितकंच आवश्यक आहे. जर रेस्टॉरंट त्या मालकाला फळत असेल आणि मालकाला जर फायदा होत असेल तर निश्चितच मालक जो आहे हा त्याच्या व्यक्तींच्या इतर गरजा ज्या आहेत त्यांच्याकडेही लक्ष देतो. किंबहुना याच्या उलट मला असं म्हणावं लागेल की त्या रेस्टॉरंटचा मालक जो आहे त्याने तिथे योग्य रचना केल्या, योग्य प्रकारे ते बनवलं तर अर्थातच गिराईकं जी आहे ती त्याच्याकडे निश्चितच खूप जास्त मोठ्या प्रमाणावर येऊ शकतील आणि त्याचा फायदाही तितकाच निश्चित होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्राची मदत जी आहे ही निश्चितच होऊ शकते. सर्वसाधारणपणे रेस्टॉरंट जे आहे त्याचं प्लेसिंग जे आहे हे यंग एनर्जी जिथे असतील तिथे केलं तर ती रेस्टॉरंट जी असतात ही जास्त चालू शकतात. आता यंग एनर्जी म्हणजे काय, तर अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी, ज्या अतिशय प्रभावशाली एनर्जी आहेत. सर्वसाधारणपणे अशा एनर्जी ज्या आहेत ह्या आपल्याला गर्दीच्या ठिकाणी ज्या आहेत ह्या निर्माण झालेल्या दिसत असतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असणारी म्हणजे स्टेशनच्या जवळ असणारी किंवा बसस्टॉपच्या जवळ असणारी रेस्टॉरंट जी आहेत ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चालताना दिसत असतात. रेस्टॉरंट जितकं प्रशस्त असेल तितकं चांगलं. ज्या योग्य तिथे लहरी ज्या असतात त्या व्यवस्थित फिरू शकतात आणि एनर्जी चांगल्या प्रकारे तिथे फिरल्यामुळे तिथलं वातावरण जे असतं हे चांगलं झालेलं असतं, मंगलकारी झालेलं असतं. मुळामध्ये रेस्टॉरंट जे आहे त्याच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक त्यांचा भटारखाना जिथे अन्न शिजवलं जातं, दुसरं तिथे मालकाची बसण्याची जागा जी आहे ती, आणि तिसरं तिथलं फर्निचरही तितकंच महत्त्वाचं आहे. रेस्टॉरंटची मांडणी करताना त्या मालकाला ते प्रवेशद्वार जे आहे ते तर फेवरेबल असायलाच पाहिजे. रेस्टॉरंटची प्रवेशद्वारं जेवढी तुम्ही मोठी ठेवाल तितकी तुम्हाला ती चांगली असू शकेल. त्याची उंची जी आहे ही जास्तीत जास्त 8 ते 9 फूट असणं अतिशय आवश्यक आहे. आणि रुंदी जी आहे ही सर्वसाधारणपणे 8 फूट ते 10 फुटापर्यंत असेल तरीही चालू शकते. तिथे जो रेस्टॉरंटचा मालक बसत असतो त्याची बसण्याची जागा ही सर्वसाधारणपणे त्या प्रवेशद्वाराच्या जवळपास असणं किंवा आग्नेय दिशेला असणं अतिशय आवश्यक आहे. पैशाचा गल्ला जो आहे हा सर्वसाधारणपणे आग्नेयला किंवा नैऋत्य दिशेला येत असेल तर त्याला फायदा होऊ शकतो. मात्र पैशाच्या गल्ल्याला आपल्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना म्हणजे जे नोकर वर्ग आहे त्यांना कधी हात लावू देऊ नये. आपण म्हणतो लक्ष्मी जी आहे ही चंचल असते. अर्थात आपला पैसा जर आपल्याला टिकवायचा असेल तर इतर व्यक्तींची दृष्टी त्या लक्ष्मीवरती पडता कामा नये, हे त्याच्या मागचं गणित झालं. दुसरं, जिथे स्वयंपाक केला जातो ही जागा जी आहे ही स्वच्छ असणं अतिशय आवश्यक असतं. रेस्टॉरंटमध्ये सर्वसाधारणपणे आग्नेय भाग जो आहे इथे जर तुमचा भटारखाना तुम्ही बनवलात तर हा त्या दृष्टीने अतिशय चांगला ठरू शकतो. मागे मी सांगितलं होतं की पाणी, पारा आणि तांदूळ यांना स्वतःचं अस्तित्व नसतं. त्यांच्यावरती तुम्ही काही मंत्रवून द्या किंवा तंत्रवून द्या ते लगेच रिझल्ट येतं. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर शिव्याशाप देत जर तुम्ही भाताचे प्रकार बनवत असाल किंवा जर त्रासून जर तांदळाचे प्रकार बनवत असाल, मग तुम्ही त्याच्यात डोसे बनवा, इडल्या बनवा, तर त्या अन्नामधनं ते प्रकार जो आहे, त्या ज्या इच्छा आहेत, ते श्राप आहेत, ते खाणाऱ्या व्यक्तींना लगेच मिळत असतात.
त्याच्यामुळे तिथे जी मांडणी जी आहे ही अतिशय मोकळी असणं आवश्यक आहे, प्रशस्त असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तिथले स्वयंपाकी जे आहेत तेही स्वच्छ असणं आणि त्याचबरोबर त्या मालकाच्या फेवरेबल डिरेक्शनला फेसिंग करून असणं अतिशय आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आग्नेय दिशेला जर त्यांनी त्यांच्या ज्या चुली ठेवल्या त्या दिशेने तर फेवरेबल असू शकतात. अन्य दिशांना गेल्या तरी चालतील, पण चुकूनही उत्तर, नैऋत्य आणि त्याचबरोबर वायव्य दिशांना या चुली कधीही येऊ नयेत. त्याचबरोबर तिथे फ्रीज, मोठमोठाले फ्रीज असतात रेस्टॉरंटमध्ये, त्यांच्या प्लेसिंगही अतिशय महत्त्वाच्या असतात. उत्तर दिशेला जर हे फ्रीज ठेवले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र दक्षिण दिशांना फ्रीज कधीही ठेवू नयेत, कारण दक्षिण दिशा जी आहे ही अग्नितत्वाची आहे आणि फ्रीज हे पाणी तत्वामध्ये येतात. त्याच्यामुळे त्यांचं प्लेसिंग करणं अतिशय आवश्यक असतं. त्या भटारखान्याला मोठाल्या खिडक्या असतील तर अतिशय योग्य ठरू शकतं, कारण तिथून सूर्याचे अल्ट्रागॅमा व्हायब्रेशन जे आहे ते आतमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तिथले जीवजंतू राहत नाहीत, अन्न स्वच्छ राहू शकतं आणि अन्नाची गुणवत्ता वाढण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये आपण बघतो की आरसे लावण्याची पद्धत आहे, मिरर्स लावलेले असतात. तर याच्या मागचं कारण असं आहे की जेवढी व्यक्ती तिथे जेवताना दिसतात तेवढं त्यांचे ते मल्टिप्लाय झालेले दिसतात. म्हणजे त्या रेस्टॉरंटमध्ये जास्तीत जास्त व्यक्ती म्हणजे गिरायकं तिथे यावी या दृष्टीने तिथे मिररची योजना केलेली असते. मात्र हे मिरर प्रवेशद्वाराला फेसिंग नसावेत, कारण बाहेरून येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत ह्या पुन्हा रिफ्लेक्ट केल्या जातात आणि त्याचा रेस्टॉरंटच्या गुणवत्तेवरती वाईट परिणाम दिसू शकतो. अरे वा, मग रेस्टॉरंटसाठी सुद्धा किती नियम असू नक्की. शकतात हे तू आज आम्हाला सांगितलंस. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद.